साथियों, आज बहुजन क्रांति मोर्चा के द्वारा आज ये जो ही जी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे, बहुजन क्रांती मोर्चाची ही रॅली का काढण्यात आलेली आहे हे थोडक्यामध्ये आपल्याला मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। बामशिवच्या कार्यकर्त्यांच्या समोर, भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या समोर पुणे जिल्ह्यामध्ये संघ परिवाराच्या लोकांनी, बीजेपीच्या लोकांनी मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये दलितांचा मोर्चा तुम्ही काढा, तुम्हाला काढण्यासाठी काय गाड्या लागतात, काय पैसे लागतात, काय जे काही साधनं तुम्हाला लागतात ती सर्व साधनं आम्ही तुम्हाला देऊ, पण मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये दलितांचे मोर्चे तुम्ही काढा, असा प्रस्ताव घेऊन काही बीजेपीचे लोक पुणे जिल्ह्यामध्ये आमच्याकडे आले होते। तेव्हा ही बाब कार्यकर्त्यांनी मला सांगितली। तेव्हा सांगितल्याच्या नंतर आम्ही असा निर्णय घेतला की मराठा मोर्चाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये दलित मोर्चे काढण्यात येणार नाहीत, तर बहुजन मोर्चे काढण्यात येतील। दलित मोर्चे काढण्यात येणार नाहीत, तर बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात येईल आणि तो बहुजन समाजाच्या जेवढ्या जाती आहेत, जेवढ्या संघटना आहेत, त्या सर्व संघटनांच्या लोकांना सोबत घेऊन तो काढण्यात येईल आणि त्यासाठी कुणाकडूनही गाड्या घोड्या आणि पैसे हे घेतले जाणार नाहीत, तर समाजाच्या स्वतःच्या पैशाच्या बळावर, स्वतःच्या पैशाच्या आधारावर हे मोर्चे काढण्यात येतील आणि अशा पद्धतीनं बहुजन क्रांती मोर्चा हा मोर्चा ठरवण्यात आला। यामध्ये विविध प्रकारच्या मागण्या करण्यात येत आहेत। यामध्ये एक महत्त्वपूर्ण मागणी अशी आहे की अॅट्रॉसिटीज ऍक्ट रद्द करण्यात यावा, अशी मागणी काही मोर्चांमध्ये करण्यात आली, किंवा शिथिल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। आम्ही अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यात यावा सर्व शक्तीनिशी याच्या विरोधामध्ये आहोत। ही रॅली सुद्धा याच्या विरोधामध्ये आहे आणि हा कायदा शिथिल करण्यात यावा याच्याही आम्ही विरोधात आहोत। अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करण्यापेक्षा शिथिल करण्याची मागणी ही जास्त खतरनाक आहे, जास्त भयानक आहे, तेव्हा याच्या आम्ही विरोधामध्ये आहोत। त्याचबरोबर ज्या लोकांचं असं म्हणणं आहे की याच्या विरोधामध्ये खोट्या केसेस दाखल केल्या जातात, तेव्हा दाखल करणारे आणि दाखल करून घेणारे किंवा अॅट्रॉसिटीजचा कायद्याचा गैरवापर करणारे, मग ते कोणीही असोत, मग ते एससीचे, एसटीचे किंवा त्यांचा वापर करणारे उच्च जातीय कोणीही जरी असलेत, तरी त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई केली पाहिजे आणि हा कायदा आणखी जास्त कडक केला पाहिजे, यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। यापैकी ही एक मागणी आहे। दुसरी बाब मी तुम्हाला असे सांगू इच्छितो की मागे महाराष्ट्रामध्ये पुरंदरे यांना शिवाजी महाराजांची बदनामी केली असताना सुद्धा, मा जिजाऊची बदनामी केली असताना सुद्धा पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला। तो पुरस्कार मागे घेण्यात यावा अशी एक मागणी मराठा मूक क्रांती मोर्चामध्ये ठेवण्यात आली होती। पण जेव्हा मराठा मूक क्रांती मोर्चाचे लोक फडणवीस यांना हे मोर्चे काढण्यासाठी
अनुमती मागण्यासाठी गेले होते तेव्हा फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांना विनंती केली की तुम्ही पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला असताना मागे घेण्याची मागणी तुम्ही काढून टाका, मग मी तुम्हाला हे मोर्चे काढू देण्यासाठी अनुमती देतो. तेव्हा फडणवीस यांनी अॅट्रॉसिटीचा केंद्रीय कायदा असताना सुद्धा त्याच्या विरुद्ध मोर्चे काढण्यासाठी मराठा समाजाच्या लोकांना अनुमती दिली आणि ही अनुमती देण्याच्या पाठीमागे फडणवीस नावाचा जो ब्राह्मण आहे यांनी मराठा विरुद्ध दलित SC ST यांच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भांडणं लावून देण्याचा जो कार्यक्रम आखला त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. ही बाब आपल्याला समजली पाहिजे की ब्राह्मण मराठ्यांमध्ये आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब मध्ये भांडणं लावायचं काम करतोय आणि या भांडणापासून आपण स्वतःचा बचाव केला पाहिजे, याची आपण खबरदारी घेतली पाहिजे. बहुजन क्रांती मोर्चा मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधामध्ये नाही. बहुजन क्रांती मोर्चा मराठ्यांना आरक्षण देण्यात यावा या भूमिकेचं समर्थन करते, पण त्यासाठी ओबीसीच्या आरक्षणांना धोका लागू नये याची खबरदारी फक्त घेण्यात यायला पाहिजे. आणि अशी खबरदारी जर घेतली तर मराठा विरुद्ध ओबीसी अशी सुद्धा भांडणं महाराष्ट्रामध्ये होणार नाहीत, याची पण आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. आणि त्याचबरोबर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण देण्यासाठी एक वेगळा मार्ग मी या निमित्तानं आपल्याला सुचवू इच्छितो. शेड्यूल कास्टची शेड्यूल तयार करण्यात आलेला आहे, शेड्यूल ट्राईबचं शेड्यूल तयार करण्यात आलेलं आहे, ओबीसीचं शेड्यूल तयार करण्यात आलेलं आहे. तसाच इंटरमिडिएटरी कास्ट मराठा महाराष्ट्रातील गुजरातील लेवा कडवा पटेल आणि नॉर्थ इंडियामधील जाट या सर्व लोकांना एकत्रित करून एक वेगळं शेड्यूल बनवण्यात यावं आणि त्याला इंटरमिडिएटरी शेड्यूल असं नाव देण्यात येऊन त्यासाठी वेगळी रिझर्वेशनची व्यवस्था करता येऊ शकते आणि अशा पद्धतीनं यावर एक मोठा मार्ग काढता येऊ शकतो. तो मार्ग आपण काढला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला या बहुजन क्रांती मोर्चाचा पाठिंबा राहील. त्याचबरोबर मी तुम्हाला अशी एक बाब सांगू इच्छितो, ती अशी की मराठा समाजाच्या मोर्चाच्या लोकांनी फडणवीस यांची पुरंदरेला जे भूषण पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र भूषण, ही मागणी आपल्या मागणी पत्रातून काढायला नको होती आणि मराठा समाजाने शिवाजी महाराजांची आणि महाजिजाऊंच्या बदनामीच्या विरोधामध्ये मागणी पत्रामध्ये ती मागणी टाकायला पाहिजे होती, ती त्यांनी टाकली नाही. ती त्यांच्या मोर्चामध्ये राहिलेली एक मोठी उणीव होती. त्यामुळे बहुजन क्रांती मोर्चा ही मागणी की पुरंदरेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला तो मागे घेण्यात यायला पाहिजे आणि शिवाजी महाराजांची आणि महाजिजाऊंची झालेली बदनामी दूर केली पाहिजे. ही मागणी मराठा समाजांनी टाकायला पाहिजे होती, ती टाकली नाही, ती आम्ही यामध्ये सहभागी करत आहोत. दुसरा एक महत्वपूर्ण मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना अॅट्रॉसिटीज कायद्याचं संरक्षण देण्यात आलेलं आहे. तसं संरक्षण भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना देण्यात आलेलं नाही. तेव्हा महाराष्ट्रातील 42 जातीच्या लोकांना, भटक्या विमुक्ताच्या 42 जातीच्या लोकांना हे संरक्षण देण्यात यावं आणि यासाठीचा कायदा केंद्र सरकारने करावा आणि राज्य सरकारने करावा, ही सुद्धा एक महत्वपूर्ण भूमिका आहे. त्याचबरोबर ओबीसी ज्या 3743 जाती आहेत त्यांची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी आणि जनगणनेच्या आधारावर 52% लोकांना 52% रिझर्वेशन देण्यात यावं. आणि त्याचबरोबर एक मुद्दा मी तुम्हाला सांगू इच्छितो, मराठ्यांना जर रिझर्वेशन देण्यात आलं तर ते SC ST ओबीसीच्या कोट्यामधून देण्यात येणार नसल्यामुळे SC STच्या लोकांच्या बापाचं काही जात नाही, ते सर्व बामणं खाऊन राहिलेत
आणि 50% राहिलेलं आरक्षण बामणं खाऊन राहिलेत त्यामधील कोटा जर मराठ्यांना देण्यात येत असेल तर त्यामुळे बामणांच्या कोट्यामधून मराठ्यांच्या वाट्याला जाणार आहे, आपल्या बापाचं काही जाणार नाही आहे। त्यामुळे आपण बहुजन क्रांती मोर्चाच्या लोकांनी ह्याचा विरोध करायचं काही कारण नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे। त्याचबरोबर हा जो बहुजन क्रांती मोर्चा नगर जिल्ह्यामध्ये निघत आहे, असे मोर्चे महाराष्ट्रातील तमाम जिल्ह्यामध्ये काढण्यात येणार आहेत आणि त्यासाठी बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, विद्यार्थी मोर्चा या सर्व ऑफशूट संघटनांचं मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पाठबळ तुमच्या ह्या बहुजन क्रांती मोर्चाच्या पाठीमागे राहील। सर्व शक्तीनिशी आम्ही या मोर्चाला पाठिंबा देत आहोत आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रभर असे मोर्चे काढण्यात येणार आहेत। तेव्हा आपण सर्व लोकांनी शांतपणे संपूर्ण महाराष्ट्रभर असे मोर्चे काढावेत अशी विनंती करून आपलं माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।